नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल राऊत. मुद्रेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. या मुद्रेगावची अवस्था दाखवण्याकरता हा व्हिडिओ मी बनवत आहे. हा आमचा रोड आहे, पहा. हा रोड आहे, हा मुख्य रस्ता आहे, हा गावामध्ये जाणारा रस्ता आहे. आणि हा जो आता मेन ज्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय, हा रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था पाहून घ्या. हा जातो आंतरवालीला, सॉरी राजा टाकळीला. या रस्त्यावरती चिखल पहा. या चिखलातून शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते. गुडघाभर चिखल. ते लाईटीचे पोल पहा. हे लाईटीचे पोल पहा. हे लाईटीचे पोल पडलेले सर्व. आतमध्ये वस्तीवरती लोक राहतात. या लोकांना वीज नाहीये. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यांचा. वापरायचं पाणी नाहीये त्या लोकांना. ह्या तारा बघा तुम्ही. ह्या तारा कशा लोंबकळलेल्या आहेत. इकडचा विद्युत पुरवठा आता बंद केलेला आहे, ज्याच्यामुळे वस्तीवरचे तांड्यावरची लोक आज अंधारामध्ये झोपतायत. अंधारात झोपतायत. आता इकडच्या या गावातल्या लोकांचं म्हणणं काय, आजच काही दिवसापूर्वी या ठिकाणी करंट लागून एक व्यक्ती वारली होती. काका तुम्ही आतमध्ये राहता, तुमचं या विषयावरती, या रस्त्यावरती म्हणणं काय? मी 15 वर्षात 2 वेळा याचं उद्घाटन पाहिलंय, पण हा रस्ता अजून बनला नाहीये. बुडीत करायची खुले आता चालता सुद्धा येत नाही त्या रस्त्याने इकडून. तुम्हाला वीज आहे का? वीज नाही येत, तुटलेल्या सगळ्या. पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाणी नाही, हापशीचं पाणी खारे प्याला संडास लागत. काय म्हणावं, कुठे नेऊन ठेवलंय घनसावंगी आमचा? बारामतीच्या नावावर करामती. आता याचा पाठपुरावा आम्ही कुठे करावा? आता आमच्यासारखी मुलं तर बाहेर असतात, कधीतरी आम्ही गावी येतो, पण आमच्या गावात जेव्हा असे प्रश्न आम्हाला दिसतात तर आम्हाला खूप त्रास होतो. खूप म्हणजे खूप त्रास होतो. तर ह्याचा निकाल कोण लावेल? ह्याच्यासाठी कारणीभूत कोण आहे आणि ह्या गोष्टी सुधरवणार कोण? ह्याचा विचार आज घनसावंगीतल्या या तरुण मुलांनी केला पाहिजे. हे तरुणच आहेत जे आपला तालुका, आपला गाव, आपला जिल्हा सुधारण्याची ताकद ठेवतात. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.